कक्का कोको आकर खा. आई होणं म्हणजे ना सगळ्यात मोठी जबाबदारी असते आणि त्यात एक नाजूक अशी जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेणं. आणि माझ्यासारखे जे आता नवीन आई आहेत त्यांच्या मनात पण एक नेहमी प्रश्न असतो, बाळासाठी नेमकं कोणतं प्रोडक्ट सेफ आहे. आज बाजारात शेकडो बेबी प्रोडक्ट आहेत, पण त्यामध्ये खरंच किती नॅचरल प्रोडक्ट आहेत, किती पीएच आपल्या बाळाच्या त्वचेला सूट होते. आणि माहित नसताना आपण कोणतेही प्रोडक्ट यूज केले तर बाळाच्या त्वचेवरती रॅश येतात, स्किन इरिटेट होते किंवा स्किन ड्राय पडते. आणि याच कारणामुळे आईला आपल्या बाळाची काळजी वाटते. पण मला भरपूर कमेंट्स येतात की ताई तू बाळासाठी नेमके कोणते बेबी प्रोडक्ट यूज करते. म्हणूनच म्हटलं चला आज त्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. तर मी माझ्या बाळासाठी हिमालयाची बेबी जेंटल केअर रेंज मधले प्रोडक्ट यूज करते. जसं तुम्ही कोकोचा मागील ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये मी त्याच्यासाठी वापरणारे प्रोडक्ट सुद्धा घेतले. आता तुम्ही बोलते हिमालयाच का यूज करते, तर प्रत्येक आईचा एक भरोसा असतो की नॅचरल प्रोडक्ट यूज झाले पाहिजे आपल्या बाळासाठी. म्हणून माझा पहिला भरोसा आहे ते म्हणजे हिमालयाचे प्रोडक्ट्स. आणि जर तुम्ही अजूनही हे प्रोडक्ट यूज करत नसतील तर तुमचं बाळ नॅचरल आणि सॉफ्ट गोष्टींपासून वंचित आहे. तुम्हाला वाटत असेल की मी एकच प्रोडक्ट यूज करते, पण तसं नाहीये. बघू शकता मी एकच ब्रँडचे सगळे प्रोडक्ट यूज करते, म्हणजे सोप, बेबी लोशन, बॉडी वॉश, शॅम्पू, डायपर रॅश क्रीम, हे सगळं काही, तसंच पावडर सुद्धा सगळं मी तुम्हाला दाखवते. हे प्रोडक्ट नुसते जेंटल नाही तर सायंटिफिकली पीएच टेस्टेड 100% हर्बल इन्ग्रेडियंट्स ने बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍब्सोल्युटली नो हार्मफुल केमिकल्स. हिमालया हा ब्रँड आपल्या सोबत 1930 पासून आहे आणि आपल्यापैकी बरेच जणांनी हिमालयाचा तो नीम फेस वॉश नक्की वापरला असेल. आठवतंय का? हा ब्रँड मला का आवडतो माहितीये? हे नॅचरल आणि हर्बल इन्ग्रेडियंट्स पासून बनवतात म्हणून. यांचे बेबी केअर प्रोडक्ट हे सुद्धा सेफ आणि एकदम सॉफ्ट आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाहीये. हे फक्त सौम्य आणि नॅचरल घटकांपासून बनलेलं आहे. म्हणून माझ्या बाळाच्या त्वचेसाठी हे एकदम परफेक्ट आहे. तर आज मी तुम्हाला हेच बेबी जेंटल केअर रेंज दाखवणार आहे. आणि हिमालयाचं घी जेंटल रेंज सुद्धा आहे, ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेल, जे स्पेशली सेन्सिटिव्ह स्किन साठी बनवलं जातं. पण त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की देईल. आता आपण बघूयात हे प्रोडक्ट. म्हणून सांगायचं झालं तर हिमालयाचा हा बेबी जेंटल रेंज माझ्यासाठी एकदम बेस्ट आहे. सगळ्या प्रोडक्टचा पीएच बॅलन्स मेंटेन आहे, कोणत्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल सुद्धा नाही. सगळे घटक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक आहेत. आणि हो, हे नंबर 1 डॉक्टर प्रिस्क्राइब बेबी ब्रँड आहे. बाळासाठी त्याच्या आईचा पहिला भरोसा म्हणजे हिमालया ब्रँड आहे. मी सगळ्यात आधी वापरलं त्याचं जेंटल बेबी शॅम्पू. बॉटल ओपन करताच पहिली गोष्ट लक्षात आली, हे पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे, म्हणजे कोणताही सिंथेटिक कलर वापरलेला नाही. हे नॉन टीयर्स फॉर्म्युला आहे, म्हणून मी स्वतःहून हातावर घेऊन टेस्ट केलं. खूप माइल्ड आहे, कोणतंही इरिटेशन नाही आणि सुगंध देखील एकदम हलकासा, बाळासारखाच. मी याचं पीएच देखील पीएच पेपरने टेस्ट केलं आणि निकाल आला 5.5, जो बाळाच्या त्वचेसाठी आयडियल मानला जातो. इन्ग्रेडियंट खूप छान आहेत. चण्याचं सत्व, जास्वंद आणि वाळा. चण्याचं सत्व जे स्काल्पला सौम्यपणे स्वच्छ करतं, जास्वंद जे केसांना कंडिशन करतं आणि वाळा जे थंडावा देतं स्काल्पला. शॅम्पू झाला वापरून, आता आपण वापरूया बेबी वॉश. यानंतर मी वापरलं जेंटल बेबी वॉश. हे देखील खूप सौम्य आहे. हे ॲलोवेरा आणि चणे यापासून बनलेलं आहे. हे आपली स्किन मस्त क्लीन करतं, तसेच स्किनला ड्राय सुद्धा होऊ देत नाही. आणि हो, याचा देखील पीएच 5.5 आहे, म्हणजे एकदम परफेक्ट. आणि हा, तुम्ही यासाठी सोप सुद्धा वापरू शकता. सोप म्हणजे आपण घरी आंघोळ करायची असली तर सोप यूज करू शकतो. बाहेर कुठे जायचं ट्रॅव्हलिंग मध्ये तर आपण बॉडी वॉश सोबत घेऊन फिरू शकतो, कारण की सोप कसा ओला असतो त्यामुळे सोबत कॅरी करणं थोडं अवघड जातं. सोप सुद्धा ऑलिव्ह ऑइल आणि आल्मंड ऑइल पासून बनवलेलं आहे, म्हणजे आपल्या बेबीच्या स्किनला एकदम जेंटल आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी मदत करते. बाळाची आंघोळ झाली, आता मी तयारी करते बाळाची. सगळ्यात पहिले मी बाळाला डायपर रॅश क्रीम लावून घेते, बट युट्यूबच्या पॉलिसी म्हणून बाळाला काही ते लावताना दाखवू शकत नाही, तर मी अगोदर लावून घेते. डायपरच्या अगोदर मस्ट 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 जर बाळाला रॅशेस पासून वाचवायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही हिमालयाची डायपर रॅश क्रीम. बाळाची स्किन एकदम नाजूक असते, ह्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं. तर आपण प्रवासामध्ये किंवा रात्रीला नाईटला डायपर वेअर करतो,
तर बाळाला रॅशेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि ते होऊ नये म्हणून आपल्याला ही डायपर रॅश क्रीम वापरायची असते. कारण यामध्ये असलेले निरगुंडी, ॲलोवेरा, आल्मंड ऑइल हे सर्व काही बाळाच्या सेन्सिटिव्ह स्किनला प्रोटेक्ट करतात. बाळाला कम्फर्ट देतं, जेंटल आणि सेफ ठेवतं. म्हणून डायपर घातल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही. आता मस्त त्याला छान छान कपडे घालू, मस्त सजवू, पण सुरुवात होते बॉडी लोशन पासून. आता मी वापरते बेबी लोशन. लोशनचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट आहे, एकदम नॉन स्टिकी. यामध्ये काय काय आहे माहितीये? बदाम तेल, ऑलिव्ह ऑइल जे त्वचेला पोषण देते, लायसोराईस आणि देशी भेंडी जे स्किन मऊ आणि निरोगी ठेवते. हे खूप सहज ऍब्झॉर्ब होते आणि अजिबात. आता वेळ येते बेबी क्रीमची. क्रीम थोडी थिक आहे पण अजिबात ऑइली वाटत नाही. हे चीक्स, गळा अशा कोरड्या भागांसाठी एकदम उत्तम आहे. यामध्ये ऑलिव्ह ऑइल, देशी भेंडी, लायसोराईस, तिनस्पोरा कार्डिफोलिया सगळं हर्बल आणि स्किन फ्रेंडली आहे. आता येते वेळ पावडरची. काही बेबींना खूप जास्त स्वेटिंग होती म्हणून आपण एक्झिला मध्ये लावू शकतो किंवा गळ्याला वगैरे लावू शकतो. यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याने बेबीच्या स्किनला एकदम कुलिंग इफेक्ट येतो. पायांना, एक्झिलाला किंवा गळ्याला घाम नाही येऊ देणं. बाळामध्ये हीट जास्त असल्या कारणाने बाळाला खूप जास्त स्वेटिंग होते, त्यामुळे मी कधी कधी हे पावडर सुद्धा लावते. त्यामुळे चिपचिपीत त्वचा होत नाही आणि म्हणूनच स्किन सॉफ्ट आणि एकदम थंड राहते. तर हा होता पूर्ण माझा जेंटल बेबी केअर रेंज. जर तुम्ही अजूनही बाळासाठी योग्य आणि बजेट फ्रेंडली प्रोडक्ट शोधत असाल तर हिमालयाची ही जेंटल रेंज एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला हिमालयाचा घी जेंटल रेंजचा रिव्ह्यू पाहायचा आहे का? कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या प्रोडक्टचा ऑनेस्टली रिव्ह्यू बघण्यासाठी आवडेल तेही पण सांगा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स भरभरून द्या.